Dear students, here I am going to discuss concept of steam distillation. A simple meaning of steam distillation is the distillation carried out in a current of steam. Distillation carried out in a current of steam. म्हणजेच इथं जे डिस्टिलेशन केलं जातं ते वॉटर बॉईल करून वॉटरची स्टीम पास केली जाते आणि त्या स्टीमच्या प्रेझेन्स मध्ये त्या ऑर्गॅनिक लिक्विडचं डिस्टिलेशन होतं, म्हणून याला आपण काय म्हणतोय, स्टीम डिस्टिलेशन. The process of steam distillation is quite useful in the purification of liquid organic compounds and generally applied to immiscible liquid which have either high boiling points or decompose before their normal boiling points are reached. म्हणजेच स्टीम डिस्टिलेशनचा वापर कुठे केला जाऊ शकतो की ज्या लिक्विडचा बॉइलिंग पॉइंट खूप हाय आहे आणि हाय बॉइलिंग पॉइंट असल्यामुळं बॉइलिंग पॉइंटचं टेम्परेचर अटेन होण्यापूर्वीच त्या लिक्विड्सचं डिकम्पोजिशन होऊ शकतं. अशा लिक्विड्सच्या डिस्टिलेशनसाठी आपण ही जी स्टीम डिस्टिलेशन प्रोसेस आहे या स्टीम डिस्टिलेशनचा यूज करू शकतो. The liquid to be steam distilled should have fairly high volatility near the boiling point of water. म्हणजेच काय तर near the boiling point of water the liquid to be steam distilled should have high volatility. म्हणजे near the boiling point that liquid have high volatility. त्याची volatility कशी असेल, high असेल. A mixture of water and a high boiling organic liquid is heated by means of current of steam. A mixture of water and high boiling organic liquid is heated by means of current of steam. स्टीमचा करंट पास केला जाईल आणि त्या लिक्विडचं हीटिंग केलं जाईल. The mixture will boil and distill over at a much lower temperature than the boiling temperature of the pure organic liquid. आणि त्यामुळं त्या मिक्सचरचं बॉइलिंग आणि डिस्टिलेशन आहे ते काय होईल, त्याच्या रेग्युलर बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी टेम्परेचरला तो बॉइल होईल आणि डिस्टिल होईल ड्यू टू करंट ऑफ स्टीम. नाउ वी डिस्कस द एक्सपेरिमेंटल डिटेल्स ऑफ steam distillation. The apparatus used for steam distillation is shown in this slide. It consists of a metallic can. Here it consists of a metallic can. आणि या metallic can चा काय उपयोग आहे? A continuous flow of steam is generated. A continuous current of steam is generated in this metallic can by boiling of water. म्हणजे इथं या ठिकाणी काय होतं, वॉटरचं बॉइलिंग झाल्यामुळं a stream of water is continuously generated in this metallic can. Now the impure organic liquid or the solution to be impure organic liquid or the solution to be distilled is placed in this round bottom flask, and this round bottom flask is clamped at an angle. This round bottom flask is clamped at an angle so as to prevent the solution from being splashed into condenser. आपण या राउंड बॉटम फ्लास्कला पुढे काय कनेक्ट केलंय तर कंडेन्सर कनेक्ट केलाय. जर हा राउंड बॉटम फ्लास्क आपण स्ट्रेट ठेवला असता, व्हर्टिकल ठेवला असता आणि यातलं सोल्युशन जर काही काळानंतर स्प्लॅश झालं असतं म्हणजे बंप झालं असतं तर ते सोल्युशन डायरेक्टली या कंडेन्सर मध्ये एंटर केलं असतं. पण याचा अँगल आपण अशा पद्धतीने मेंटेन केलाय की बाय चान्स जर सोल्युशन याच्यातलं किंवा मिक्सचर लिक्विड याच्यातलं बंप झालं किंवा स्प्लॅश झालं तरी ते या कंडेन्सर मध्ये एंटर होणार नाही. अशा पद्धतीने आपण हा राउंड बॉटम फ्लास्क काय केलाय, क्लॅम्प केलेला आहे, अँगल त्याचा मेंटेन केलेला आहे. अगेन या मेटॅलिक कॅन मध्ये जी स्टीम जनरेट झालेली आहे, द ट्यूब कॅरिंग द स्टीम फ्रॉम द कॅन, द ट्यूब कॅरिंग द स्टीम
इथून जो स्टीम कॅरी करणारी ट्यूब आहे काय केले आपण डिप्स बिलो द लिक्विड इन द फ्लास्क. या फ्लास्क मध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडच्या आतमध्ये जाऊन ते काय केलेलं आहे स्टीम करंट जो आहे करंट ऑफ स्टीम डिप केलेला आहे. द डिस्टिलेशन फ्लास्क इज केप्ट heated gently on the sand bath. हा जो राउंड बॉटम फ्लास्क आहे डिस्टिलेशन साठी वापरलेला तो परत काय केलाय सँड बाथ वरती नाजूक किंवा जंटल हिटिंग केलंय त्याला. का असं केलंय टू अवॉइड मच कंडेन्सेशन ऑफ वॉटर इनटू इट. म्हणजेच इथं वॉटर स्ट्रीम तयार झाली होती त्याचा करंट आपण या ट्यूबच्या सहाय्यानं या इम्प्युअर ऑर्गॅनिक लिक्विड मध्ये आपण काय केलं डीप केलाय. पण वॉटरची स्टीम जर इथं येऊन कूल झाली तर ती कंडेन्स झाली असते आणि त्याचं वॉटर फॉर्म तयार झालं असतं म्हणजे अजून वॉटर लिक्विड तयार झालं असतं. पण ते अवॉइड करण्यासाठी आपण या राउंड बॉटम फ्लास्कला काय केलं या सँड बाथ वरती जंटल हिटिंग करत राहिलो. द वेपर्स ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड्स मिक्स्ड विथ स्टीम पास ओव्हर and are condensed in the receiver forming two separate layers which can be separated by means of separating funnels. नंतर काय होणार आहे मग वेपर्स ज्या कमिंग ऑफ होणार आहेत त्या या कंडेन्सर मधून ज्यावेळेस पास होणार आहेत त्यावेळेस या कंडेन्सर मध्ये जे वॉटर फ्लो होते त्या वॉटर मुळे कूल होतील आणि या रिसिव्हर मध्ये कलेक्ट होऊन डिस्टिल होतील म्हणजे त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होईल. आणि इथं मात्र काय होणार आहे मग इथं आपण जे मिक्सचर घेतलं होतं त्या मिक्सचर मधल्या दोन्ही लिक्विडचं वेपरायझेशन झाल्यामुळं इथं इन द रिसिव्हर देयर विल बी फॉर्मेशन ऑफ टू लेयर्स अँड टू सेपरेट लेयर दॅट लेयर्स वेर सेपरेटेड बाय युजिंग द सेपरेटिंग फनेल. द ऑर्गॅनिक लिक्विड इज देन ड्राईड अँड रिडिस्टिल्ड. म्हणजे इथं जे दोन लेयर्स तयार झाले होते या रिसिव्हर मध्ये ते दोन लेयर्स आपण कसे सेपरेट केले बाय separating funnels आणि जे दोन लिक्विड सेपरेट झाले त्यात ऑर्गॅनिक लिक्विड्स इज देन ड्राईड अँड अगेन रिडिस्टिल्ड टू ऑब्टेन द प्युअर क्वांटिटीज. नाउ वी डिस्कस कॅल्क्युलेशन ऑफ रिलेटिव्ह अमाउंट्स ऑफ टू लिक्विड्स. कन्सिडर द प्युरिफिकेशन ऑफ iodobenzene. It has boiling point 180 degrees Celsius or 453 Kelvin. When iodobenzene is heated with water by passing steam into it, it boils below the boiling point of water. In presence of steam, it boils below the boiling point of water and the distillation takes place. त्याचं काय होणार आहे distillation होणार आहे कुठं at the temperature 98 degrees Celsius which is below the boiling point of water. Now at this temperature P0 of iodobenzene is vapor pressure of iodobenzene is 48 mm and that of water is 712 mm. So that total pressure is equal to म्हणजेच iodobenzene प्रेशर आणि वॉटरचं प्रेशर मिळून किती झालं प्रेशर 760 mm. So the weight of iodobenzene which is distills is given by equation weight of iodobenzene divided by weight of water which is equal to 48 into 204 divided by म्हणजेच vapor pressure into weight divided by vapor pressure of water into weight, that is ratio मिळाला आपला 7:9. Hence out of 16 gram of distillate 7 gram would be iodobenzene. जे 16 ग्रॅम डिस्टिलेट मिळणार आहे त्यात किती असणार आहे आयोडोबेन्झेनचे वेट 7 ग्रॅम ऑफ आयोडोबेन्झेन. नाउ वॉटर आपण इथे स्टीम डिस्टिलेशन मध्ये वॉटर वापरलं म्हणतोय मिक्सचर ऑफ वॉटर अँड ऑर्गॅनिक लिक्विड. तर वॉटरचा रोल काय आहे वॉटर इज मेनली युज्ड ॲज कॅरियर ऑफ वेपर्स इन डिस्टिलेशन ड्यू टू इट्स इझी अवेलेबिलिटी फेअरली लो बॉइलिंग पॉइंट अँड लो मॉलिक्युलर वेट. वॉटरचा यूज आपण काय केला इथं तर it is used as the carrier of vapors in distillation mainly due to its easy availability, fairly low boiling point and low molecular weight. Okay, this is about steam distillation. Thank you.